Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण पाहणार आहोत 25 डेली यूज सेंटेन्स पार्ट 4. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ही इज मेकिंग मॅरी दिस डेज. हल्ली तो खूप मज्जा करतोय. ही इज मेकिंग मॅरी दिस डेज. The thief was caught red-handed. चोर रंगेहात पकडला गेला. The thief was caught red-handed. As you sow, so shall you reap. जसे पेराल तसे उगवेल. As you sow, so shall you reap. Put your trust in God. तू देवावर विश्वास ठेव. Put your trust in God. Where were you staring at me? तू माझ्याकडे टक लावून का पाहत होतास? Where were you staring at me? You're angry for nothing. तू निष्कारण रागवतोयस. You are angry for nothing. Whom should I trust? मी कोणावर विश्वास ठेवायला हवा? Whom should I trust? I have no complaints. माझी काहीही तक्रार नाहीये. I have no complaint. I have no objection. माझी काही हरकत नाहीये. I have no objection. It can't be or it can be. हे होऊ शकत नाही म्हणजे it can't be आणि हे होऊ शकतं म्हणजे it can be. बऱ्याचदा सिच्युएशनला आपल्याला म्हणायचं असतं हो हे होऊ शकतं, हे होऊ शकत नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो it can't be or it can be. I entirely agree with you. मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे. I entirely agree with you. Why are you losing temper? तू का रागवतोय? Why are you losing temper? You don't seem to agree with me. तू माझ्याशी सहमत आहे असं मला वाटत नाही. You don't seem to agree with me. What harm have I done to you? मी तुझं काय बिघडवलंय? किंवा मी तुझं काय वाईट केलंय? What harm have I done to you? I was just joking. मी फक्त थट्टा मस्करी करतोय. I was just joking. I was pained to hear this. हे ऐकून मला खूप दुःख झालं. I was pained to hear this. It was not my fault. ही माझी चूक नव्हती. It was not my fault. You should be ashamed of yourself. तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे.
You should be ashamed of yourself. I don't want to see your face again. मला पुन्हा तुझा चेहरा पाहायची इच्छा नाहीये. I don't want to see your face again. Keep him off. त्याला दूर ठेव किंवा त्याच्यापासून दूर राहा. Keep him off. Yesterday there was heavy downpour. काल मुसळधार पाऊस पडला. Yesterday there was heavy downpour. This room requires proper cleaning. या खोलीची नीट साफसफाई करणं आवश्यक आहे. This room requires proper cleaning. Let me get ready first. पहिले मला तयार होऊ दे किंवा आधी मला तयार होऊ दे. Let me get ready first. You should not go back on your promise. तू तुझं वचन मोडता कामा नये किंवा मोडायला नको. You should not go back on your promise. I can't wait any longer now. आता मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. I can't wait any longer now. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. या सेंटेन्सचे पण आपण सिरीज करणार आहोत. रोज 25 सेंटेन्स. सो तुम्ही एका पार्टचे 25 सेंटेन्स 4-5 दिवस वारंवार ऐकून तुमच्या पूर्णपणे लक्षात आले असं तुम्हाला वाटल्यावर तुम्ही सेकंड पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट अशा पद्धतीने बघा. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.